सम्राट आमदार, पाणीदार आमदार, विमा स्पेशलिस्ट, अतिवृष्टी स्पेशलिस्ट, हे आता तुम्हाला सांगायची काही गरज नाही. जे बऱ्यापैकी फळबागेचे शेतकरी वगैरे आलेले आहेत आणि आपल्या सगळ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणलं तर पाणी. भाऊनी तो तर सोडवलेला आहे. या ठिकाणी केशवबापू घोंगडे उपसभापती, प्रमोद वाघमोडे, आमचे मार्गदर्शक संजू नाना, ॲडव्होकेट कापसे वकील साहेब, बाळासाहेब बाप्पा शिंदे, काका गायकवाड, अजित जगदाळे यासारखी मंडळी चांगलं जोमानं काम करते. तर माझी या ठिकाणी सांगायची एवढीच आहे की भारतीय जनता पार्टीनं आपल्या धनगर समाजाला मोठ्या प्रमाणात न्याय दिलेला आहे. ज्यावेळेस नवीन संसद भवनाची स्थापना झाली त्यावेळेस आपण बघितलं त्या ठिकाणी आपलं आराध्य दैवत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती या ठिकाणी नवीन संसद भवनात आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बसवली. त्यानंतर विधान परिषदेवर आपल्या समाजाचे गोपीचंद पडळकर साहेब आणि प्राध्यापक राम शिंदे साहेब या दोघांना त्या ठिकाणी घेतलं आणि विधान भवनात आपला आवाज उठवण्यासाठी, समाजाचा आवाज उठवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला संधी दिलेली आहे. याच्या अगोदर विकास महात्मा साहेब यांना खासदार म्हणून पण घेतलेलं होतं. या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की गाव पातळीवर तुमचं काय त्यांचं बकेट असेल ते तुम्ही सोडून द्या. हे काय आपलं गाव पातळीवरचं राजकारण नाही. हे राजकारण आहे देशाचा नेता, देशाचा पंतप्रधान निवडण्याचं, ज्यामुळे की आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित होतील आणि जागतिक पातळीवर आपल्या देशाचं मान उंचावेल. या ठिकाणी मोदी सरकारने आपल्याला मोदी आवास योजनेमधून मोठ्या प्रमाणात जे ओबीसी मध्ये जी लोक होती, कोळी, माळी, सुतार, लिंगायत समाजाचे असतील, नागरी समाजाचे असतील, या सर्वांना मोठ्या प्रमाणात घरकुलाचा निधी दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात. माझ्या गावचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर ओबीसीच्या कोट्यामध्ये एसबीसीचा एक कोटा होता कोळी समाजाचा. आमच्या गावाला फक्त एकच जागा होती आणि कोळी समाजाची माझ्या गावामध्ये घरकुलं होती 9 कुटुंब होती. आम्ही भाऊंकडे गेलो ऑफिसला आणि भाऊंना सांगितलं भाऊ आमची अशी अडचण होते. भाऊंनी काय त्यांच्या पातळीवर काय करायचं ते केलं आणि आम्ही 9 प्रस्ताव दिलेले होते एसबीसीचे. आमचे 9च्या 9 प्रस्ताव मंजूर झाले. आज आमच्या गावात कोळी समाजाचं एकही घर विना घरकुलाचं राहिलेलं नाही, एकही सुताराचं घर राहिलेलं नाही, एकही नावी समाजाचं घर राहिलेलं नाही, एकही कुंभार समाजाचं घर राहिलेलं नाही, एकही वाणी समाजाचं घर राहिलेलं. आम्ही 28 प्रस्ताव दिले होते मोदी आवास योजनेतून. भाऊंनी आमचं 28चे 28 प्रस्ताव मंजूर करून दिलेलं आहे. दुसरं सांगायचं म्हटलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचे प्रस्ताव होते. आम्ही भेटलो भाऊला. भाऊंनी सांगितलं तुम्हाला जेवढे प्रस्ताव येते तेवढे द्या. तर त्याला 8,000ची आठ होती. तर त्याच्यामध्ये आम्ही 28 प्रस्ताव दिले आणि आज चालू घडीला आमचे 28चे 28 विहिरीचे प्रस्ताव मंजूर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमधून आम्हाला 56 घरकुलं मिळालेले आणि रमाईमधून 12 घरकुलं मिळाले. असं जर काम होत असेल तर तुम्ही तुमच्या गावातलं गट काय बघायचं काही कारणच नाही. पण तिथं काय कुठला पुढारीच लागतो किंवा गावातल्या प्रमुखाला विचारूनच तुमचं काम होतंय असं नाही. तुम्ही डायरेक्ट तिथं जाऊ शकताय. भाऊंचं सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत वेळ असते, भेटू शकताय. तुमचं कुठलंही काम होऊ शकतं. संततधारमध्ये आपली मंडळ वगळली, सुरजी मंडळ वगळलं होतं, वैराग मंडळ वगळलं होतं. आम्ही आंदोलन केली ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतं त्यावेळेस काही उपयोग नाही झाला. सोपं साहेबांनी थोडा सुद्धा रिस्पॉन्स दिला नाही आणि 1 रुपयाला सुद्धा निधी आला नाही. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पाऊस झाला, त्याच्यामध्ये पण आपण अतिवृष्टीमध्ये बसत नव्हतो. NDRF त्याच्यामध्ये आपण बसत नव्हतो. भाऊनी काय जादूची काढी फिरवली माहित नाही, पण आपली 40 मंडळं बसली आणि शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आला आणि दिवाळी आणि आपली सगळ्याची दिवाळी साजरी झाली. असं जर माणूस आपल्यासाठी काम करत असेल तर आपण गाव पातळीवरच समाजामध्ये खेळ सोडून दिली पाहिजे आणि एक दिलानं आमदार साहेबांच्या पाठीमागे उभारलं पाहिजे. आणि अर्चनाताईला या निवडणुकीत हिरले गावातून नाही तर आपल्या सगळ्या वैराग भागातून प्रचंड प्रमाणात मतदान करून आपण लीड देऊन आपल्या भाऊची मान उंचावली पाहिजे. जेणेकरून ज्यावेळेस भाऊ फडणवीस साहेबापाशी, एकनाथ शिंदे साहेबापाशी, अजितदादापाशी जातील एखाद्या योजनेची मागणी करण्यासाठी तर त्या मागणीकडे न बघता त्यांनी डोळं मिटून सही केली पाहिजे. एवढी ताकद आपण मतदानाच्या रूपातल्या भाऊला या ठिकाणी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर भाऊला पुढल्या गावाला जायचं असल्यामुळं
यानंतर वकील साहेब बोलतील. आज आपल्याकडे लोकप्रिय आमदार वाढले आहेत. कशाचे प्रचार चालू आहे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या आपल्या गावातून अपेक्षा एवढीच आहे की आपल्या गावातून नेहमीसारखा लीड जायला पाहिजे. मधल्याची वातावरणात थोडंफार आपण लीड देऊ दिलं. आपलं जे काय नुकसान झाले सगळ्यांनी एकदा भरून काढावं आणि जास्त लीड राजगुरू द्यावा. आणि घड्याळ चिन्ह आहे अत्यंत इथं घड्याळ चिन्हावर सगळ्यांनी शिक्का मारून प्रचंड असं मताने निवडून द्यावं एवढंच नागरिक करतो. यानंतर आपल्या बार्शी तालुक्याचे पाणीदार आमदार राजगौरव साहेब या ठिकाणी बोलतील. आज या ठिकाणी देखील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, उपस्थित सर्व मतदार बंधूंनो, घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन या ठिकाणी सर्वांना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता सर्वांचे आशीर्वाद मागतो, सहकार्य मागतो. त्याचं कारणही तसं आहे की आज ही काय आपल्या ग्रामपंचायतची निवडणूक नाही किंवा पंचायत समितीची नाही, जिल्हा परिषदेची नाही, संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिली ही आपल्या देश पातळीवरची निवडणूक आहे. आणि पूर्वी लोकसभेची निवडणूक कधी यायची आणि कधी जायची हे सुद्धा लक्षात येत नसायचं. आणि अशा या सर्वोच्च लोकशाहीच्या या सणाच्या निमित्तानं, या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्यासमोर बोलत असताना आम्हाला अभिमान आहे की आपण सर्वजण नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना बांधवनाथ त्यांनी संपूर्ण आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली, आपल्या देशाला एक सक्षम केलं, आपल्या देशाला जागतिक पातळीवर एक मोठा दर्जा मिळवून दिला. कोरोना काळामध्ये एवढ्या संपूर्ण जगातील एवढ्या देशांच्या अर्थव्यवस्था विस्कटल्या असताना आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण बार्शी तालुक्यामध्ये, मला आठवतं की वैराग भागामध्ये आदरणीय नानांच्या बरोबर काम करत असताना या भागामध्ये किती त्रुटी होत्या. कधी मला वाटत नाही की कधी 10-5 लाख रुपये एखाद्या गावाला निधी येईल अशी परिस्थिती कधीच कुठल्या गावामध्ये नव्हती. परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगेन वकील साहेब, गावाचा थोडा पाठपुरावा जरी कमी असला तरी माझं दुर्लक्ष झालं नाही. पुन्हा पुलाची पाकळी गावामध्ये देण्याचा एक रस्ता असेल, आसपासचे 2-3 रस्ते असतील, 25-15 निधी असेल. त्याचबरोबर मी काका जे शब्द दिले आहे त्याला सुद्धा निधी दिलेला आहे. फक्त आचारसंहितेमुळे ऑर्डर 25-15ची अडकली. तुमचं विठ्ठल रुक्मिणीचं सभागृह सुद्धा तुम्हाला 1 जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याची ऑर्डर तुमची तुम्हाला मी देतो. विधानसभेच्या हे काम तुम्हाला या ठिकाणी सुरू झालेलं दिसेल. बऱ्याच जणांची आस्था होती की ते मंदिर व्हावं, मीही बोललो होतो. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या ठिकाणी काम करत असताना हा प्रमुख रस्ता असेल बांधवणं किंवा सगळ्यात महत्वाचा. आज पाटील साहेब पण माझ्या बरोबर या ठिकाणी सहकार खात्यामध्ये अधिकारी असताना काम करत असताना बऱ्याच वेळेस चर्चा झाली. मी गावामध्ये पण आलो. सीना भगवती जोड कालव्याच्या निमित्तानं आज आपण बांधवणं बैठक घेतली. परंतु नव्यानं उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी मंजूर होण्याकरता अडचणी दिसू लागल्या. आदरणीय नानांचं स्वप्न होतं की रस्तापूरच्या माळावरती मी पाणी आणून मनोज जोशी साहेब सुद्धा त्यावेळेस आलेले होते. आणि हा धागा पकडून परत त्याचं सर्वेक्षण केलं. आपल्या सगळ्याच गावकऱ्यांना माहिती आहे की मी खाजगीरित्या सुद्धा त्याचं सगळं सर्वेक्षण केलं, शासकीय अधिकाऱ्यांना घेऊन सर्वेक्षण केलं. आणि आज आपल्या बार्शी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आपल्याला 2.59 TMC पाणी मंजूर होतं. आणि त्याची 700 कोटीची प्रशासकीय मान्यता घेतली. ती मान्यता घेऊन 350 कोटीच्या निविदा निघाल्या, त्याची कामं चालू झाली. आज उपळाई, खांडवी, शिंदरी, वांगरवाडी, बोईचं, गुळकुळी त्या साईडला परत कोरपळ या भागामध्ये कामं चालू आहेत. त्याच्यानंतर हे पाणी पाईपलाईन जाणार आहे, ओपन कॅनलनं जाणार नाही. आणि त्याच्यात जे शिल्लक पाणी आपलं बचत होत होती त्या पाण्याच्या बाबतीमध्ये आपण 3रा टप्पा त्या ठिकाणी तयार केला. तो 3रा टप्पा म्हणजे काय की तावडीच्या तलावामध्ये पाणी 1 वर्षाच्या आत पडणार आहे. डिसेंबर पर्यंत ते पाणी पडल. त्या तावडीच्या तळ्यातनं पाणी उचलतोय आपण, खामगावच्या टीबीच्या माळावरती घेतोय बांधवणं.
आणि टीव्हीच्या माळावरनं झाडे पिंपळगावच्या धरणात सोडतो. आणि आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की झाडे पिंपळगावचं धरण जे आहे ते उतळ मातेचं धरण असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा साठा जे अपेक्षित होतं, जे अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केलं होतं किंवा शासनाकडे किती पाण्याचा साठा होणार आहे त्याची जी नोंद आहे त्याच्या माझ्या माहितीप्रमाणे 30% सुद्धा पाणी त्यामध्ये साठवते. त्यामुळं बावी असेल किंवा मानवची मंडळी असेल ते पाणी खाली येण्यामध्ये आपल्याला फार मोठ्या अडचणी. ज्या वेळेस पाणी सोडण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस त्या गावाने आम्हालाच पाणी पुरत नाही, आम्ही खाली कसं सोडू की भांडणाचा विषय त्या ठिकाणी निर्माण झाला. त्यामुळं या सर्व गोष्टीचा विचार करून आज तावडीमधून आपण ते पाणी खांबवाच्या माळावरती घेऊन ते पाणी झाडे पिंपळगावच्या धरणात सोडतं बांधवलं. तो सुद्धा सगळं सर्वेक्षण करून प्रस्ताव त्या ठिकाणी तिसरा टप्पा सादर झाला. 6000 हेक्टर जमीन त्याखाली ओलिता खाली येणार आहे. त्यामध्ये भोगवती सगळा हा खालचा मुंडेगाव वगैरे हा सगळा परिसर आहे. त्या परिसराला सुद्धा दर वर्षातनं जवळपास 4 वेळेस पाणी सुटणार. नदीवरचे जे कितीवर आहेत ते कितीवर सुद्धा भरून घेण्याची आपण त्यामध्ये पाईपलाईनच्या द्वारे त्या ठिकाणी तरतूद केली आहे. अशा रीतीनं वार्षिक उपसा सिंचन योजना असेल, हा तिसरा टप्पा असेल, त्याचबरोबर साठवण तलावाचा विषय असेल, गावगावच्या विकासाचा मुद्दा असेल, या सातत्याने या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष देत असताना याकरता माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची यामध्ये आपल्याला फार मोठी मदत होते, राज्य शासनाची मदत होते. आणि आताच या ठिकाणी माझ्या अगोदर सांगितलं गेलं की आज शेतकऱ्यांच्या पाठीशी सुद्धा उभारत असताना आज कुठलंही संकट आलं, दुष्काळाचं असेल, अतिवृष्टीचं असेल, सततच्या पावसाचं असेल, पीक विमा असेल, खास करून जिल्ह्यामध्ये द्राक्षाच्या बागा जास्त आहेत, 19 कोटी रुपयाचा आपण निधी आणला. या ठिकाणी कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता पूर्णपणे घेतली. जवळपास 2019 ते 2024 या कालावधीमध्ये 422 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला आपण विविध नुकसान भरपाईच्या माध्यमातून मंजूर केले. फक्त 62 कोटी रुपये येण्याचे राहिले ते सुद्धा पैसे सगळ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती पडले. आज या ठिकाणी सर्व स्तरातून या ठिकाणी मदत करत असताना माझी एवढीच नम्रतेची विनंती आहे, ही निवडणूक कुठल्याही ग्रामपंचायतीची नाही. नाना असतील, देवकोटे सर असतील, वकील साहेब, तुम्ही सगळेजण या ठिकाणी गावचा कारभार हाकणारे मंडळी म्हणून असेल. आज या ठिकाणी जे समाजामध्ये आज विद्वेष निर्माण केलं जात आहे होतंय, या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. मला आठवतं की मी नाना असताना नानांबरोबर किती गुन्ह्या गोविंदाचं गाव, इतकं जेव्हा पहाड एकामेकावरती प्रेम असतात, 300, 500, 700चा लीड असतात. एक गाव म्हणलं की इतकं हक्काचं आदराचं गाव, परंतु थोडी गावाला दृष्ट लागली म्हणायला काय हरकत नाही. थोडे कुठेतरी गैरसमज झाले, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आता कुठेतरी गैरसमज दूर झालेले. सगळ्यांना एका ऐकल्यासारखं राहावं, गावामध्ये सगळ्यालाच राहायचं. आज मराठा समाज आहे, धनगर समाज बांधव आहे, दलित समाज बांधव आहे. आज आपल्याला ह्याच गावात जन्मलेला आहे, ह्याच गावात आपलं म्हातारपण जाणार आहे, ह्याच गावामध्ये आपल्याला सगळ्यातनं निघून जायची ही प्रक्रिया आहे. कुणी या ठिकाणी जन्माला आले कुठं आमर राहिला अशाचा विषय नाही, परंतु एकामेकाची तोंड वाकडी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आज प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या नुसार प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार दिला. आज कुणीतरी राजकारणाच्या स्वार्थासाठी कुठेतरी एक कोंबडी सोडत आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करत, परंतु आज आपल्या थोर पुरुषाकडे आपण पाहणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 पगड जातीची माणसं बरोबर घेतली, सगळ्या मावळ्यांना एकत्रित केलं, हिंदू स्वराज्य निर्माण केलं मानव. आणि आज आपण शिवजयंती साजरी करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो, अहिल्यादेवींची जयंती साजरी करतो, महात्मा ज्योतिराव फुले असतील, राष्ट्रमाता जिजाऊ असतील, अण्णाभाऊ साठे या सगळ्या थोर पुरुषांचे त्यांचा काय आदर्श घेतो आपण. एकामेकाकडे तिरक्या नजरानं जर आपण बघायला लागलो तर गावाचा विकास होणार कसा. जर गावागावामध्ये संघर्ष निर्माण होऊ लागला तर ती परिस्थिती आटोक्यात जर नाही आली तर नेमका आपल्या पुढच्या पिढीनं जीवन कसं जगायचं. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळं याकडे लक्ष न देता आपण आपल्या तालुक्याचा विकास कसा करू शकतो. आज आपल्या जमिनी बागायत कशा होतील, आज आपल्या हाताला काम कसं मिळेल. आज वैरागच्या संतानात कारखाना तर तुमच्या हुशार आहे, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण धोरणात्मक निर्णय घेतो. आता काकांनी सांगितलं की आर्यांचे पैसे बुडले होते, पैसे वसूल पण करून दिले, कारखाना चालू पण करून दिला. मित्रांनो, त्याच पद्धतीने संतानात कारखान्याला सुद्धा माझ्या काही मित्रांना मी तयार केलेला आहे. फडणवीस साहेबांना पण बोललोय, कोणी कारखाना दिमागदार मध्ये या ठिकाणी चालू होणार आहे, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पण काय बोलणार. या माणसांनी तयार केले.
आणि मी जरी स्वतः करू शकत नसतो तरी काही माझ्या मित्र परिवार जे काही श्रीमंत उद्योगपती आहेत त्यांना त्या ठिकाणी मी तयार केलेलं आहे. निश्चितपणे ते त्यामध्ये या ठिकाणी काम सुरू करतील. लवकरच त्या कारखान्याचा पण भोंगा वाजन या ठिकाणी. त्याचबरोबर 225 एकर जमीन आहे या ठिकाणी. त्याच्यातली 75 एकर जमीन बाद झाली आपल्या कारखान्याला. 150 एकर वरती MIDC होईल. या MIDCच्या माध्यमातून आपण छोटे मोठे प्लॉट उद्योजकाला देऊ. शासनाच्या विविध योजना आहेत. आज नरेंद्र मोदी साहेबांनी असंख्य योजना या ठिकाणी सर्व स्तरावरती या ठिकाणी उपलब्ध करून दिले. प्रत्येक योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व स्तरावरती सहकार्य मिळलं जातं. 80 कोटी लोकांना धान्याचा विषय असेल, मुद्रा योजना असेल, शेतकऱ्याच्या कंपन्यांना त्या ठिकाणी लोन देण्याचा विषय असेल, मोठ्या छोट्या मोठ्या उद्योगाला सबसिडीचा विषय असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, आज बुलेट ट्रेनचा विषय असेल, नॅशनल हायवेचा विषय असेल, एवढे मोठे हवाई अड्डे असेल, संरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, एवढ्या स्तरावरती आज देश पातळीवरती काम करत असताना निवडणूक देश पातळीवरती आहे. आणि ते जर व्यवस्थित असतील, आपला कर्ता पुरुष जर मजबूत असेल मित्रांनो, तर कर्ता पुरुष मजबूत असल्यानंतर खाली आपल्या तालुक्याला सुद्धा विकास करण्यामध्ये आपल्याला अडचण कुठली येणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपण अत्यंत नियोजनबद्ध या तालुक्याचा विकास करत असताना आज ज्या पद्धतीनं जुनं गाव होतं त्याच पद्धतीनं सगळ्यांनी खेळीमेळीमध्ये राहावं. मी सगळ्यांबरोबर चर्चा केली आहे. आज या ठिकाणी धनगर समाज बांधवांचा सुद्धा काल मेळावा झाला. या ठिकाणी सुद्धा वकील साहेब सर्वांची अस्मिता, तुम्ही सगळेजणच विरोध देवाला जातात. सगळं मराठा समाजात आहे, दलित समाजात आहे, धनगर समाज, कोण जात नाही मला सांगा. जाता का नाही सगळेजण देवाला? कधी नाही गेले का तुम्ही लहानपणापासून? ग्रामदैवत आहे सर्वांचं. आणि मग एवढा आपण सगळ्या देवाला धर्माला मानतो, मग कशामुळं आज त्या सुद्धा ठिकाणी आज थोडी जागेची अडचण आली. मी 15 लाख रुपयाचा निधी दिला होता. कालच मी सांगितलं की तुम्ही ते जागेचा विषय सगळेजण गावातले परिसर तुम्ही सगळेजण सोडवा. तुम्हाला एक पर्यटन स्थळ म्हणून काय 1.5-2 कोटी रुपयाचा एकाच टायमाला निधी टाकून ती सुंदर असं त्या भागामध्ये एक पर्यटन स्थळ आपण निर्माण करू. जेणेकरून यात्रेच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं दुसरी पंढरी आपण म्हणतो, धाकटी पंढरी म्हणतो, दामणगावला सुद्धा आपण 2 कोटी रुपये दिले, काळेगावला 2 कोटी रुपये दिले, शेजारी तुम्ही बघताय नरसिंहाच्या मंदिराला दिले, या ठिकाणी आपण धाकट्या पंढरीला दिले, तुम्हालाही या ठिकाणी देतो. कुठलाही निधीच्या बाबतीमध्ये किती वेळ लागला किती वेळ देतो. ज्या ज्या भविष्य काळामध्ये तुमच्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता माझ्यासारखा कार्यकर्ता सातत्यानं पुढे येईल. परंतु पुढे येत असताना आपला विकास नेमका कोण करतोय, आपल्या भविष्य पिढीला कोण सुरक्षित ठेवणार आहे, कुणामुळे या तालुक्याचा विकास होणार आहे. पाणी आल्यानंतर 100% आपला विकास होणार. शेतकऱ्याच्या घरामध्ये सोन्याचा घास जाणार आहे मित्रांनो. आज या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली, त्या दिवशी सुद्धा फडणवीस साहेबांची सभा झाली. काय आमची मागणी आहे त्या ठिकाणी? आणि मी तुम्हाला शब्द देतो, अर्चनाताई पाटील खासदार झाल्यापासून मी त्या मराठवाड्याला जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न मी स्वतः हातात घेणार. ज्या पद्धतीने उपसा सिंचनचा घेतला, एका टॉयलेट 700 कोटीची मंजुरी घेतली, 350 कोटीच्या निविदा काढल्या, वर्षाच्यातच काम पूर्ण व्हायला लागले. तुम्हाला जाऊन बघा, तुम्ही सगळे बघा, 7 बसले जाता 70-75% काम पूर्ण झाले. तुम्ही जावा उपळायला वगैरे पाहुणे रावळे असतील विचारा. त्याच पद्धतीनं मराठवाड्याला जे पाणी जाणार आहे 3 TMC त्या पद्धतीनं काम प्रकरण हातात घेतलं जाईल. आणि ते पाणी मराठवाड्याला जात असताना आपल्या बार्शीला सुद्धा कसं आपल्या नद्यामध्ये घेता येईल तो विचार या ठिकाणी केला जाणार. त्यामुळं काळेपिंपळगाव धरण असेल, जवळगाव असेल, हिंगणी असेल, आज बाबळगाव असेल, साठवण असतील, ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचं पाणी आपण घेण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे या ठिकाणी जेवढं पाणी आपण आपल्या तालुक्याला साठवण तलाव, उपसा सिंचन योजना, मराठवाड्याला जातानाचं पाणी, किटवेर, या सगळ्या स्तरातून ज्या ज्या वेळेस आपण पाणी उपलब्ध करू बांधणार तेवढा फायदा जास्तीचा या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला होणार. माझ्याकडनं तुम्ही पुढे लिहून घ्या. तुम्हाला येणाऱ्या 1.25 ते 1.5 वर्षाच्या 50,000 एकर जमीन बारमाही बागात झालेली दिसेल. तुम्ही म्हणत नाही. आणि असं जर पाण्यावरती काम केलं, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही काय मला बोलवलं नव्हतं, परंतु तुम्ही स्वतः आलो आपल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये बैठक घेतली, सगळे अधिकारी आले आणि तिथनं सगळे काम त्यावेळेपासून तुम्ही पेपरला बघताय, प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे. सगळ्या मशीनी पाईपलाईनचं सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाणार. मी काय कुठली एक गोष्ट खोटी बोलण्याचा प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही. आणि त्याच पद्धतीने आपण भविष्य काळामध्ये सुद्धा काम करू. आणि आपण सगळेजण या ठिकाणी काम करायचं म्हणल्यानंतर बांधवणं 7 लाख तुम्ही बघितले. शेतकरी पक्षाच्या माध्यमातून आदरणीय नानांनी अख्खी हयात झाली. नानांना तत्व थोडी बाजूला ठेवून
भाई उद्धवराव पाटलाच्या किंवा काका असतील किंवा डोळ्यांना असतील ही सगळी मंडळी आदरणीय आनंद बरोबर उद्धवराव पाटलांबरोबर या ठिकाणी काम केलेलं बरोबर. सगळेच आयुष्य त्यांचं संघर्षामध्ये गेले. मोर्चे आंदोलन मी बघायचो लहानपणी बारशीला सगळा चालत मोर्चा यायचा 20-22 किलोमीटर. मार्केट यार्डात झोपायची, सगळ्या भाकरी घेऊन यायची, सकाळी आंघोळी पाणी तोंड धुवायची, थोडी तर आंघोळी पण नाही करायची, भाकरी सोडायच्या, जेवण बिवणं करायचे, निघाला मोर्चा बारशीमध्ये तहसील ऑफिसर. आणि असंख्य मोर्चे मी पाहिले. परंतु संघर्ष केला, परंतु सत्ता हातात नसायची. त्यावेळेस सत्ता नसल्यामुळं या भागाचा विकास खुंटायचा. परंतु तुमच्या आशीर्वादानं सहकार्यातनं माझ्यासारखा एक कार्यकर्ता घालला, आमदार झाला दोनदा. गेल्या वेळेस तर मला मतदान पण नव्हतं, तरी पण लक्ष दिलं. आता तुमच्या मतावरती मी आमदार झालो, त्याची उतराई करण्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतोय. सत्ता आली म्हणून मी काम करतो मित्रांनो. सत्ता जर नसेल तर मी पण आंदोलन करत बसलो. आणि आपल्याला सत्तेशिवाय पर्याय नसतो. त्यामुळं सगळ्याला माहित आहे देशाचा मूड काय आहे की शेवटी नरेंद्र मोदी साहेब 100% पंतप्रधान होणार की आपल्या सगळ्याला माहिती. सर्वे आपण सगळ्यांनी पाहिलं. परंतु ते पंतप्रधान होत असताना आपला हक्काचा घरातला खासदार, आपल्या मतदारसंघातला खासदार त्या ठिकाणी आपल्या प्रश्नावरती बोटवारा करायला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर सत्तेमध्ये आपला लोकप्रतिनिधी नसेल तर आपल्याला काम करताना अडचणी येणार. त्यामुळे अर्चनाताई पाटील या महायुतीचे उमेदवार आहेत. आज राष्ट्रवादीचं घड्याळ या चिन्हावरती भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, RPI, त्याचबरोबर लोहजी सेना, मनसे या सर्व घटक पक्षाची या ठिकाणी युती आहे. या युतीच्या माध्यमातून अर्चनाताई या ठिकाणी उमेदवार आहेत. बांधवांनो, कुठलाही मी एवढं प्रामाणिकपणाने या ठिकाणी 4 शब्द बोलत असतात त्याच्या पाठीमागचा उद्देश वाढका. या ठिकाणी कुणाचाही स्वार्थ असण्याचा काही संबंध नाही. परंतु या ठिकाणी आपला हक्काचा खासदार पाठवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या पुढच्या लेकरा बाळाचं, कच्च्या बच्चांचं जीवन उंचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण अर्चनाताई यांना एक मत द्या आणि आपलं त्यांचं मत आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना जाऊ द्या. आणि मग बार्शी आणि युवक विकास ही सगळी जबाबदारी माझी असणार आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कुठली काळजी करू नका. परंतु सगळ्यांनी एका कुटुंबातलं सारखं राहावं आणि सगळ्यांनी आनंदात राहावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि मला या 8-15 दिवसामध्ये एक चांगलं आठवड्यामध्ये वातावरण दिसायला लागलं. जी वेगळी तोंड झाली होती ती एका जागेवरती आली, सगळी एकत्र आली. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि असं त्याचं रूपांतर मतामध्ये करा आणि आपल्या बार्शीचा वैराग भागाचा विकास करून घ्या एवढी या ठिकाणी विनंती करून माझे तो स्मशानभूमीचं पण सांगितलं. स्मशानभूमीला संजू नानाजी इथं जागा आहे. नाना तुमची जर संमती असेल तर त्याला काय 5-7 लाख रुपये शेडला वगैरे काय दिला लागतील 5-10 लाख रुपये त्याचाही निधी तुम्हाला देतो. आणि स्मशानभूमी सारखा प्रश्न एवढा इतके दिवस झाले गंभीर आहे ही बाब माझ्यासमोर आली नाही. मला सुद्धा लय भूषणावर गोष्ट नाही. जोही निधी लागेल तेवढा मला सांगा, तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची माझी जबाबदारी असेल. फक्त जागेचा विषय तुम्ही सोडून द्या, निधीची जबाबदारी माझी मी या ठिकाणी घेतो. आणि माझे 2 शब्द संपतो. फक्त आता काही थांबत नाही. मला 4 गाव आहेत पुढं, परत कधी निवांत येऊन तुमच्यावर गप्पा मारल. परंतु मला पुढच्या गावाला निघण्याची परवानगी द्यावी आणि आशीर्वाद द्यावी एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपतो.